राजन साळवेंनी सुद्धा आमचा जिल्हाध्यक्ष बसणार असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे। तर इटकूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अनंत लंगडे हे सध्या विजय झालेले आहेत। डोकी पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचे अमर समुद्रे अवघ्या 1 मताने विजयी झालेले आहेत। डोकी पंचायत समितीमधून ठाकरे गटाचे अमर सोबतच आष्टी पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर धाराशिवमधून भाजपचे दयानंद शिंदे सुद्धा विजय झाल्याचं चित्र आपण पाहतोय। धाराशिवमध्ये सध्या युतीनं खातं उघडलेलं आहे। जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अस्मिता कांबळेंना डावलून भाजपनं शिंदेंना उमेदवारी दिलेली होती। पारगाव जिल्हा परिषद गट शिवसेनेचे स्वाती तळेकर सुद्धा विजयी झालेले आहेत। आष्टी पंचायत समिती गणातून सुद्धा हा कल आता हाती येतोय। रत्नागिरीतनं शिवसेनेनं मोठी आघाडी मारलेली आहे। रत्नागिरीमधून शिवसेनेनं आता मुसंडी मारायला सुरुवात केली। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेची सरशी पाहायला मिळते। रायगडमध्ये शिवसेना सुपरफास्ट वेगाने धावतीये। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची मोठी आघाडी पाहायला मिळते। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळते। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले। रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली आहे। 10 पैकी 8 जागांवर शिवसेनेनं आपला भगवा फडकावलेला आहे। एकूण 10 जागांपैकी